टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रवीण भाऊ, आज तुम्ही मुंब्रा प्रभाग समितीच्या कार्यालयात आंदोलन घेऊन गेले, यामध्ये खूप साऱ्या महिला होत्या, नेमकं काय कारण होतं? मुंब्रा शहरातील शंकर मंदिर जिथे आहे, सर्वात जुनं मंदिर, त्या परिसरामध्ये एक शौचालय होतं। हे शौचालय 20 वर्ष जुनं होतं। हे शौचालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील सर्व रहिवासी या शौचालयाचा वापर करतात। हे शौचालय धोकादायक झाले असल्यामुळे महानगरपालिकेने ते डेमोलिश केले आणि त्याच्यावर महानगरपालिकेने मूलभूत पायाभूत सुविधांसाठी 3 करोड 22 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला। या 3 करोड 22 लाखामधून ह्या टॉयलेटसाठी 80 लाखाचा निधी मंजूर झाला। आज आपण पाहत असाल या कामाची जी वर्क ऑर्डर आहे, या टॉयलेटच्या टेंडरची, ही 13/8/2024 ची वर्क ऑर्डर आहे। याच्यात लिहिले 6 महिन्यात काम करायचं। आज तुम्ही बघत असाल 10-11 महिने झाले, अद्यापही तिथे कुठल्याही प्रकारचे टॉयलेट बनवण्यात आले। आणि महानगरपालिका जेव्हा टॉयलेट तोडते, तर महानगरपालिकाचा नियम आहे की तिथे टॉयलेट तोडल्यानंतर लोकांना कुठलाही गैरसोय झाली नाही पाहिजे, म्हणून तिथे पोर्टेबल टॉयलेट किंवा पर्यायी व्यवस्था काहीतरी करणं गरजेचं आहे, तेव्हा ते टॉयलेट तोडण्यात येतं। तिथे कुठल्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था नाही। माझं तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून पूर्णपणे म्हणणं एकच आहे की ह्या महानगर मुंब्रा प्रभाग समितीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, डेप्युटी इंजिनियर व जेई हे सगळे भ्रष्ट अधिकारी झालेले आहेत। यांना फक्त इंजिनियरला 5% पाहिजे, डेप्युटीला 3% पाहिजे, एक्झिक्युटिव्हला 2% पाहिजे। हा भ्रष्टाचार चालू आहे। म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालायचं, त्याला तो काम करणार नाही, तो मजेत आपल्या घरी राहणार, बिल काढणार, पैसे खाणार आणि या अधिकाऱ्यांना पुरवणार। हा भ्रष्टाचार चालू आहे। ती म्हण आहे ना, गोवातून पैसा काढला, तर ह्या अधिकाऱ्यांनी ती खरं करून दाखवलेलं आहे। ह्यांना महिलांच्या टॉयलेटचे जे निधी आहेत, मूलभूत गरजा जी आहेत नागरिकांची, शौचालयाचा निधी देखील यांना भ्रष्टाचार करायचा आहे। म्हणून आज आम्ही यांना टॉयलेट सीट आणि बादल्या भेट म्हणून दिल्या, जेणेकरून त्यांच्या नजरेसमोर ते राहतील आणि त्यांना नजरेसमोर राहील की आपण कुठेतरी कोणाचा तरी हक्क अधिकार चिनलेला, आपण त्यांना टॉयलेट पासून वंचित ठेवलेलं आहे, हे यांना आठवणीत राहावं म्हणून आम्ही आज त्यांना टॉयलेट सीट आणि बादल्या गिफ्ट दिलेल्या आहेत। ज्यावेळेस तुम्ही या ठिकाणी पोहोचले, त्यावेळेस अनेक अधिकारी तुमच्या समोर करताना व्हिडिओमध्ये पण दिसले, काय सांगा? महिलांचा आक्रोश त्यांनी बघितला। महिला होत्या, जे सगळे नागरिक होते, सगळे आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व कार्यकर्ते होते। तर अधिकारी ऑफिसमध्ये असताना देखील आम्ही येतोय आंदोलन घेऊन, पहिले तर एक्झिक्युटिव्ह बहिराम साहेब पळाले, त्यानंतर डेप्युटी इंजिनियर पळाले आमच्या समोर। मी त्यांना थांबवतोय, सर हे आमचं निवेदन आहे, ऐका। म्हणजे पळ काढला त्यांनी अक्षरशः, कारण की कुठेतरी त्यांचा भ्रष्टाचार हा उघडकीस येत होता, म्हणून त्यांनी तो पळ काढलेला आहे। सहाय्यक आयुक्तांनी आमची भेट घेतली, सहाय्यक आयुक्तांनी आम्हाला वेळ दिला, आमचं म्हणणं ऐकून घेतलं, महिलांचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यांनी सांगितलंय उद्या मी स्वतः पाहणी करतो आणि लवकरात लवकर काम चालू करतो। तर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमधील रहिवाशांसाठी जर तुम्ही अन्याय अत्याचार करत असाल टॉयलेट पासून वंचित ठेवून, तर हे बाबासाहेबांचे भीमसैनिक तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर हे टॉयलेटचं काम चालू करा, अन्यथा ह्याच्यात मोठं आंदोलन करण्यात येईल। एक अधिकाऱ्यांना जेव्हा आम्ही भेटलो वारंवार, नगरसेविका सातपुतेताई, पल्लवीताई, आव्हाड साहेब स्वतः त्यांना फोनद्वारे बोलत आहेत की काम करा, हे करा, ते करा, म्हणजे मार्गदर्शन त्यांच्या निदर्शनात आणून देत आहेत, सांगतायत काम करा वगैरे, पण कोणी अधिकारी लक्ष देत नाही। उलटा अधिकारी सांगतात की शंकर मंदिर ट्रस्टनी या कामाला पत्राद्वारे विरोध केलेला आहे। विरोध कसला? ह्या जागेचा आम्ही शंकर मंदिर ट्रस्टच्या जागेचा सातबारा काढला, हा महाराष्ट्र शासनाच्या नावावर सातबारा आहे, कुठलाही ट्रस्टचा याच्यावर उल्लेख नाही। त्यानंतर तुम्ही एस्टिमेट बनवलं, वर्क ऑर्डर काढली, निधी मंजूर झाला, मग तेव्हा तुम्हाला समजलं नाही का 20 वर्ष जुनं टॉयलेट विरोध कसला? जर शंकर मंदिर ट्रस्ट विरोध करत असेल तर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर शासकीय कामात विरोध म्हणून गुन्हा दाखल करावा, नाहीतर आम्हाला ते पत्र द्यावं, आम्ही त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करू, कारण की आमच्या आया बहिणींना शौचालयापासून ते वंचित ठेवत आहेत। प्रवीण भाऊ, जसं तुम्ही आव्हाड साहेबांचं नाव घेतलं, आव्हाड साहेबांनी मध्यंतरी विधानसभेत ठाणे महानगरपालिका ही खोटी बिल पास करण्यात म्हणजे त्यांचा संपूर्ण हात आहे असं त्यांनी दावा केलेला विधानसभामध्ये, काय सांगाल या संदर्भात? हे अगदी बरोबर आहे। हे ठाणे महानगरपालिकेची मुंब्रा प्रभाग समिती आहे, ही तशीच म्हणजे अधिकाऱ्यांनी कॉन्ट्रॅक्टरांना पाठीशी घालून कितीतरी बिलं काढलेली आहे, यांचा भरपूर मोठा भ्रष्टाचार चालू आहे। आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हापासून नगरसेवकांची मुदत संपली, आज 3-3.5 वर्ष झाले, महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे अधिकाऱ्यांच्या हातात पूर्ण सत्ता आहे। त्यामुळे अधिकारी, प्रशासन हे पूर्ण आपल्याला या एरियाचे बाप समजत आहेत आणि सर्रासपणे निधीचा गुणीकृत करून कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून निधी लंपास करून फक्त स्वतःचे खिसे भरत आहेत। काय याची निधी लंपास झाली? आम्ही माहिती अधिकार टाकलेला आहे। थोड्याच दिवसामध्ये मी एक मोठ्या माहिती अधिकारा अंतर्गत यांचा भ्रष्टाचार उघड देखील करणार आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.